मीठे बच्चे, तुम रूहानी सोशल वर्कर हो। तुम्हें भारत को स्वर्ग बनाने की सेवा करनी है, दुख धाम को सुख धाम बनाना है। प्रश्न, संगम पर तुम ब्राह्मण बच्चे किस बात में बहुत एक्सपर्ट बन जाते हो? उत्तर, सभी मनुष्यात्माओं की मनोकामना पूर्ण करने में अभी तुम एक्सपर्ट बने हो। मनुष्यों की कामना मुक्ति और जीवन मुक्ति पाने की है, वह तुम्हें पूर्ण करनी है। तुम सभी को शांति का रास्ता बताते हो। शांति कोई जंगल में नहीं मिलती, लेकिन आत्मा का स्वधर्म ही शांति है। शरीर से डिटैच हो, बाप को याद करो तो सुख शांति का वर्षा मिल जाएगा। ओम शांति। बेहद का बाप अपने सिकिलधे बच्चों को समझा रहे हैं। जिन बच्चों ने बाप को जाना है और बाप की शरण में आए हैं, कहते हैं प्रभु तेरी शरण आए। शरण मिले तब जबकि बाप आए और बच्चों को समझावे। भगत भगवान की शरण में आते हैं क्योंकि यहां सब दुखी है। भारत दुखधाम है, एक दो को दुख देते रहते हैं। बाप ने समझाया है, यह है तुम्हारी हंस मंडली। यहां पावन बच्चों बिगर कोई आ नहीं सकता। बाप समझाते हैं, बच्चे पावन भारत को ही सुखधाम कहा जाता है और कोई खंड को सुखधाम नहीं कहेंगे। तो बाबा म्हणता है, भक्त भगवान की शरण में आते हैं क्योंकि दुखी है। भगवान कौन है ये उनको पता नहीं है। त्यांना शरण जायचं म्हणजे काय करायचं हे माहिती नाहीये, पण ती एक भावना असते बस। पण आता प्रत्यक्षात आपण बाबांना समर्पित झालेलं आहे, स्वतःला समर्पित करून घेतलेलं आहे। बाबांचं बनणं म्हणजे बाबांना शरण जाना। और भगवान का बनने का भाग्य बहुत गिनी चुनी आत्माओं को ही प्राप्त होता है। ऐसे बच्चों को भगवान समझाता है, सत्य ज्ञान समझाता है, जीवन जीने की राह बताता है। ये बाबा म्हणता, तुम्ही कोण आहे? हंस मंडली आहे, हंसासारखे तुम्ही। बाप समझाते हैं, बच्चे पावन भारत को ही सुखधाम कहा जाता है और कोई खंड को सुखधाम नहीं कहेंगे। बरेच सुविधा असतील दुनियेमध्ये, अमेरिका वगैरे खूप प्रगती झालेले देश आहे, सुविधा खूप असतील, पण सुख खऱ्या अर्थाने जे सुख आहे, तन मन जन संबंध संपर्काचं ते जे सुख आहे ते भारतामध्येच होतं, सतयुगामध्ये होतं, त्रेतापर्यंत चाललं। लेकिन अभी बाबा म्हणता है, किसी भी देश को सुखधाम नहीं कहा जाता है। सतयुग त्रेतायुग का जो भारत है वही सुखधाम है। भारत ही सुखधाम और भारत ही दुखधाम बनता है। तो भारत ही सुखधाम आणि दुःख पण इथं अति प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दुःख आहे। भारतवासी बहुत दुखी है क्योंकि पतित है। दुःखाचं कारण पण काय? पतित, अपवित्रता, 5 विकार। परंतु यह बात उन्हें कोई समझाते नहीं। हे जे आहे दुःखाचं कारण, पतित बनण्याचं कारण, त्यामुळे जे जीवनामध्ये प्रॉब्लेम येतात त्याच्या मागचं कारण, खरं कारण काय? द्वापरपासून देहभान आला आणि देहभानामुळे सगळ्या विकारांना आपण वापरायला सुरुवात केली, त्यांना साथी बनवलं आपलं, आणि त्यामुळे दुःख आहे। बाबा म्हणतात, ये बात जी मूळ गोष्ट आहे तीच कोणी भारतवासियांना समजून नाही सांगितली।
आणि म्हणून दुःख दूरच नाही झाले, वाढत गेले. बाप समझाते हैं सन्यासी पावन है, घर बार छोड़ते हैं, परंतु खुद भी गाते हैं पतित पावन सीताराम. तो वो भी ऊपर वाले को ही देख रहे हैं की वो हमें पावन बनाएगा, वो पतितों को पावन बनने वाला है. ते संन्यासामध्ये तर ताकदच नाही कोणाला पावन बनवण्याची. अभी तुम आए हो पतित पावन बाप के पास, जो एक ही परमपिता परमात्मा है, वही सारी दुनिया को पावन बनाते हैं. मनुष्य मनुष्य को पावन बना न सके, यह है ही पतित दुनिया, कोई भी पावन नहीं. कहते भी है हे परमपिता परमात्मा, फिर कह देते ईश्वर सर्वव्यापी है, शिवोहम ततत्वम. सब बिचारे बाप को भूले हुए हैं. जैसे मनुष्य शराब पीते हैं तो भले वह दिवाला मारा हुआ हो तो भी शराब से एकदम नशा चढ़ जाता है, वैसे ही मनुष्यों को यह पता नहीं पड़ता कि यह विकार ही पतित बनाते हैं. तब तो सन्यासी भी पावन बनने के लिए घर बार छोड़ते हैं, परंतु वह है निवृत्ति मार्ग. यहाँ तो बाप आए हैं, जो आधा कल्प से दुखी है वह आकर शरण लेते हैं. दुखी करने वाली है माया, 5 विकारों के महारोगी है. मनुष्यों को रावण ने बिल्कुल असुर बनाया है. जब बिल्कुल दुखधाम बन जाता है तब फिर बाप आकर सुखधाम स्थापन करते हैं. तुम हो रूहानी सोशल वर्कर, तुमसे बाप सेवा कराते हैं कि बच्चे तुम इस भारत को स्वर्ग बनाओ. सारा मदार योग पर है. बाबा म्हणताय की विकारांचा नशा चढलेला आहे आणि त्यामुळे मानायला तयार नाही की हेच तर विकार आहे की ज्यांनी आपल्याला दुःख दिलेले आहे, ज्यांच्यामुळे आपल्याकडून पाप कर्म झाले आणि पाप कर्माचा हिशोब म्हणून आपल्या समोर प्रॉब्लेम येतात, परिस्थिती येते, संकट येतं, दुःख येत राहतं. तो जैसे बाबा म्हणते जैसे शराब का नशा चढा हुआ होगा, खूप काहीच नसेल त्याच्याकडे, झिरो असेल, पण जेव्हा त्या दारूचा नशा चढतो तेव्हा त्याला वाटतं माझ्यासारखं तर श्रीमंत कोणी नाही, माझ्यासारखा मोठा तर कोणीच कोणालाच काही समजत नाही. तो क्यों? क्योंकि वो सत्य को भूल जाता है उस समय. तो ऐसे ही बाबा म्हणते हैं विकारों का नशा चढ़ा लिया है आत्मा ने, और इसलिए समझ में नहीं आता है कि विकार ही हमारे लिए प्रॉब्लेम है. जसं त्याला हे लक्षात येत नाही की दारू आपल्यासाठी प्रॉब्लेम आहे, तसं बाबा म्हणताय विकारी मनुष्याला हे लक्षात येत नाही की विकारच तर खरा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम निर्माण करतो, तो प्रॉब्लेम निर्माण करतो, तो असा आहे, हा असा आहे, हे या गोष्टीमध्ये जातो मनुष्य. पण हे लक्षात नाही घेत की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो विकार आहे. आणि या विकारामुळे आपल्याकडून तशा प्रकारचे संकल्प, तशा प्रकारच्या भावना, तशा प्रकारचे कर्म झालेले, आणि त्यामुळे त्याचा हिशोब बनलेला आहे आणि तो हिशोब आपल्या समोर येत असतो. तो बाबा म्हणताय अभी माया ने जो तुमको महारोगी बनाया था, पतित बनाया था, लेकिन वो बीत चुका वो समय. अब तुम मेरे पास आए हो, अब तुम मेरे बने हो. अब तुम्हें अपने आप को भी पावन बनाना है, अपने आप को भी सुखी बनाना है, और भारत को स्वर्ग बनाने की सेवा करनी है. बहुत बड़ी जिम्मेदारी है. जो कुछ हुआ हुआ, बाबा नहीं था, ज्ञान नहीं था. द्वापर के बाद से हिसाब बने हैं, हमने कुछ मिटाए भी है, कुछ मिटाना बाकी है. हमें वो सारे हिसाब मिटाने हैं और साथ साथ भारत को स्वर्ग बनाने की सेवा करनी है. संपूर्ण भारत को फिर से सुखदायी बनाना है, सुखधाम बनाना है. आणि त्याच्यासाठी आपल्याकडून आता चांगलेच व्हायब्रेशन निघाले पाहिजे, चांगलीच भावना ठेवायची, चांगलाच विचार आणि चांगलेच कर्म करायचे. तेव्हा हा भारत, एक एक बच्चा जेव्हा अशा प्रकारची सेवा करायला लागेल, स्वसेवेद्वारे विश्वसेवा, भारताची सेवा हे जेव्हा बुद्धीमध्ये राहील प्रत्येक बच्चाच्या, तेव्हा हा भारत पुन्हा स्वर्ग बनणार आहे. तुम हो सभी मनुष्यों की सर्व मनोकामनाएं स्वर्ग में पूरी करने वाले, अथवा मनुष्यों को मुक्ति, जीवन मुक्ति का फल देने वाले तुम एक्सपर्ट हो.
दुनिया में कोई नहीं जानते कि मुक्ति, जीवन मुक्ति किसको कहा जाता है, कौन देते हैं। पति दुनिया में कौन पावन बना सकते हैं। सन्यासी लोग शांति के लिए घर बार छोड़ते, जंगल में जाते हैं, परंतु शांति तो मिल नहीं सकती। आत्मा का स्वधर्म है शांत, और मनुष्य बाहर ढूंढते हैं। यह किसको पता नहीं कि आत्मा का स्वधर्म शांत है। बाबा म्हणताय तुम्ही एक्सपर्ट झालेले आता। एक्सपर्ट म्हणजे तज्ञ, एखाद्या गोष्टीची संपूर्ण माहिती असणं। तो मुक्ति, जीवन मुक्ति के बारे में बाबा म्हणताय दुनिया में किसी को भी पता नहीं है। मुक्ति, जीवन मुक्ति कैसे मिलती है, कौन आकर देता है, हम सीख रहे हैं बाबा से, और दूसरों को मुक्ति, जीवन मुक्ति हमें देनी है, उनको रास्ता बताना है, और स्वर्ग में उनकी सभी मनोकामनाएं पूरी होगी, ऐसा उनका भाग्य बनाकर देना है। अभी इसमें हम एक्सपर्ट हैं। बाबा म्हणतात तुम्ही सगळ्या गोष्टीचे तज्ञ झालेले आता, सर्व काही तुम्हाला माहिती आहे। आता तुम्ही याचा उपयोग स्वतःचं भाग्य बनवण्यासाठी तर कराच, पण बाकी सगळ्यांचे असं भाग्य बनवा की ते स्वर्गामध्ये त्यांना अनेक प्रकारचे सुख प्राप्त होतील, ज्यांचे त्यांनी कधी स्वप्नात, संकल्पामध्ये पण कल्पना केलेली नाहीये। तो ऐसा एक्सपर्ट बन जाना है। दूसरी बात बाबा म्हणता है शांति बाहर ढूंढते हैं। शांति आत्मा का स्वधर्म है। शांति नहीं है, पवित्र राहू शकत नाही घरामध्ये, म्हणून मग संन्यासी लोग घर सोडून निघून जातात। लेकिन बाबा हमें समझाता है कि तुम्हें संसार ही चलाना है, स्वर्ग में जाकर भी। तो जंगल में तो जाना नहीं है, संसार में रहकर तुम्हें पवित्र रहना है, शांति में रहना है, सुख में रहना है। तर ती प्रॅक्टिस इथं करायला बाबा आपल्याला शिकवतो। आणि दुसरं आपल्या स्वधर्मामध्ये टिकायचं। तो हमें शांति मिल जाएगी। बाहर कहीं पर भी जाकर ढूंढने से शांति मिलती नहीं है, कोणालाच नाही भेटली आजपर्यंत। शांती बाहर की चीज है ही नाही, फक्त स्वतःमधली शांती जागृत करायची, शांतीची पुनर्स्थापना आपल्यामध्ये आपल्याला करायची। आणि त्याच्यासाठी बाबा आपल्याला हे सगळ्या गोष्टी सांगतो, हे सगळं शिकवतो। हम आत्मा इस शरीर से अपने को डिटैच कर लेते हैं। जैसे रात को आत्मा डिटैच हो जाती है ना, सब कुछ भूल जाती है, उसको फिर नींद कहेंगे। बाबा म्हणताय शांती पाहिजे, स्वतःला शरीरापासून वेगळं समजाल तुम्ही तर शांती मिळेल। जसं तुम्ही दिवसभराचं कामधंदा आटोपल्यानंतर झोपता रात्री, तर त्यावेळेला काय करतो आपण, या कर्मेंद्रियांपासून स्वतःला मुक्त करून घेतो। कर्मेंद्रियाद्वारे काही कामच करत नाही, जे ऑटोमॅटिक सिस्टीम चाललेली ती चाललेली आहे। जे ब्लड सर्क्युलेशन व्हायचंय, जे हृदयाचे ठोके पडायचे, ते ऑटोमॅटिक सिस्टीम चाललेली आहे, पण ती सेटिंग केलेली, त्यानुसार ते सगळं चालतं। पण आपण कर्मेंद्रियांपासून वेगळे होऊन जातो त्यावेळेला। ते तसं त्याला बाबा म्हणतात डिटॅच होणं, वेगळं होऊन जाणं, स्वतःला वेगळं करून घेणं। तो वो बाबा म्हणता है वो जैसे नींद में करते हो तुम। तो यहाँ सिर्फ शांति में तुम बैठते हो। आत्मा कहती है मैं कर्मेंद्रियों से काम कर थक गई हूं। अच्छा, अपने को शरीर से डिटॅच कर लो। बाबा म्हणतात शरीर काम करून थकलेलं आहे, तर काय करायचं, स्वतःला वेगळं समजा। थकलेलं कोण आहे, शरीर। आपण अनुभव त्याचा करतोय, पण मग आपण जर वेगळं होऊन जाऊ त्याच्यापेक्षा, मैं अलग हूं, ये शरीर मेरी गाड़ी है, मैं अलग हूं, तो फ्रेश होऊन बाबा म्हणताय की वेगळं होऊन बसा, वेगळं समजा स्वतःला। यह ऑर्गन्स है कर्म करने के लिए। शरीर, शरीराचे कर्मेंद्रिय आपल्याला कर्म करण्यासाठी भेटलेले, आपण त्यांना चालवणारे मालक आहे। आपण अलग आहे, शरीराचे कर्मेंद्रिय अलग आहे, तर थोडं त्यांच्यापासून वेगळं व्हा, तर बाबा म्हणतात थकवा निघून जाईल। यह नॉलेज बाप ही देते हैं। डिटैच कर बैठ जाओ, कुछ न बोलो, परंतु ऐसे डिटैच हो कहां तक बैठेंगे। बाबा म्हणते कुठपर्यंत बसणार तुम्ही, नुसतंच असं कसं बसणार वेगळं होऊन। यह तो तुम जानते हो कर्म बिगर कोई रह न सके। डिटैच तो हुए, परंतु साथ में फायदा भी चाहिए। नुसतं वेगळं होऊन बसायचं, तर बाबा म्हणतात त्याच्यातून तेवढा फायदा नाही मिळणार। थोडी थकवा जाईल, थोडं शांत वाटेल मनाला,
पण संपूर्ण फायदा करून घ्या. बाबा म्हणताय काय करा मग? डिटैच हो, फिर मुझे याद करो तो तुमको फायदा होगा, शक्ती मिलेगी. डिटॅच होऊन स्वतःला वेगळं समजून, स्वतःला या कर्मेंद्रियापेक्षा अलग समजून बाबांची आठवण जर आपण करू तर फायदा मिळेल. काय फायदा मिळेल? शक्ती प्राप्त होईल. बाबांकडून शक्ती प्राप्त होईल. आपल्याला स्वतःलाही आपले पापकर्म भस्म करण्याची शक्ती पाहिजे आणि या भारताला स्वर्ग बनवायचं आपल्याला. तर त्याच्यासाठी बाबा म्हणतात योग पर सारा मदार है. जितकं कनेक्शन मजबूत तितकी शक्ति जास्त. बाप अपने बच्चों को समझाते हैं, बच्चे यह ज्ञान इंद्र सभा है, यहां तुम सब रत्न बैठे हो. कोई पत्थर बुद्धि बैठा होगा तो वायुमंडल खराब कर देगा, क्योंकि शिव बाबा की याद में रहेगा नहीं. उनको अपने मित्र संबंधी याद पड़ते रहेंगे. बाबा म्हणते यहां बैठकर मित्र संबंधियों को याद नहीं करना है, शिव बाबा की याद में बैठना है. तर या शक्तिशाली वातावरणाचा जे मुरली ऐकायला आलेले त्यांना सगळ्यांना फायदा होईल. ज्या वेळेला मुरली ऐकतोय त्यावेळेला कंप्लीट मुरलीच पाहिजे बुद्धीमध्ये, बाबाच बुद्धीमध्ये पाहिजे, दुसरं काही नाही. जर काही येत असेल मनामध्ये तर मनाला समजवायचे. मुरली संपल्यावर तेच सगळे काम आहे, ते सगळं काही करायचंय. पण जोपर्यंत आपण मुरली ऐकतोय तोपर्यंत बाबा म्हणतात यहाँ का वायुमंडल खराब नहीं होने देना है, शक्तिशाली वायुमंडल रखना है. मित्र संबंधियों की याद आएगी ते व्हायब्रेशन बाकीच्यांना पण मुरलीचा तेवढा लाभ घेऊ देणार नाही. म्हणून मुरली ऐकताना बिल्कुल क्लियर कि मुझे बाबा कुछ समझा रहा है देवता बनने के लिए, इस भारत की सेवा कराना चाहता है मेरे द्वारा. तुमको तो अपने बाप को निरंतर याद करना है. यह कोई कॉमन सत्संग नहीं है, यह बड़ी युनिव्हर्सिटी है. बाबा म्हणतात कुठं बसलेले आहे, हा कॉमन साधारण सत्संग नाहीये, हे फार मोठं विश्वविद्यालय आणि या विश्वविद्यालयाचा आपण एक भाग आहे. यह यूनिवर्सिटी है मलेच्छ से स्वच्छ देवता बनने के लिए. यहाँ ऐसे कोई को अलाउ नहीं किया जाता है. बाप को तो जान न सके. बाबा म्हणतात असंच त्याला परमिशन थोडी भेटेल मुरलीला बसणे. आता तर कोणी येऊन बसतं, पण बाबा म्हणताय कि जब तक ज्ञान नहीं है, जब तक कोर्स किया नहीं है, जब तक बाबा कौन है, ये समझाने वाला कौन है, गुप्त परमात्मा कौन है, ये जब तक समझा नहीं है तब तक उसे ये बातें समझ में नहीं आएगी और फिर उसकी बुद्धि इधर उधर भागती रहेगी, तो वायुमंडल खराब होगा. म्हणून हे नियम आहे की जोपर्यंत बाबा समजला नाही, जोपर्यंत कोर्स केलेला नाहीये तोपर्यंत मुरली ऐकून फायदा नाहीये किंवा ते दुसऱ्यांना नुकसान करेल. तो बाप को तो जान न सके, बाप है गुप्त. तुम जानते हो बेहद के बाप की शरण में आए हैं, बाप से सदा सुख का वर्षा लेने. बाप खुद कहते हैं यह ब्रह्मा का जो शरीर है यह बहुत जन्मों के अंत का वानप्रस्थ अवस्था वाला है, यह भी बहुत शास्त्र आदि पढ़ा हुआ है. अभी मैं सब वेद शास्त्रों का सार इन द्वारा सुनाता हूं. ब्रह्मा के हाथ में शास्त्र दिखाते हैं. विष्णु की नाभि कमल से ब्रह्मा निकला. समझाया है विष्णु की नाभि कमल से ब्रह्मा, ब्रह्मा की नाभि कमल से विष्णु निकला है. ब्रह्मा सरस्वती दोनों कैसे नारायण लक्ष्मी बनते हैं, फिर 84 जन्म पूरा कर अंत में ब्रह्मा सरस्वती बनते हैं. तो बाबा म्हणता है क्या होता है संगम युग में, ब्रह्मा से विष्णु बन जाता है, ब्रह्मा से फिर ब्रह्मा और मम्मा दोनों मिलकर विष्णु बन जाते हैं. तर भक्ती मार्गामध्ये काय म्हटलं, ब्रह्मा की नाभि कमल से विष्णु निकला. तर नाभीतून बेंबीमधून कोणी कसं निघेल, तो ब्रह्मा से विष्णु कैसे निकल सकता है. पण त्याचा अर्थ असा आहे की ब्रह्माचा पुढचा जन्म आहे विष्णु रूपामध्ये आणि त्या दोघांचं जॉईंट आहे लक्ष्मीनारायण. आणि विष्णू पासून ब्रह्मा बनायला मग 5000 वर्ष लागतात, 4900 वर्ष समजा. विष्णू म्हणजे नारायणची ती आत्मा 4900 वर्षानंतर पुनः ब्रह्मा बनते. तो उसको 4900 साल लगते हैं और ब्रह्मा से विष्णु बनने को 100 साल लगते हैं, ऐसा हम कह सकते हैं. विष्णु से ब्रह्मा बनने में 84 जन्म और ब्रह्मा से विष्णु बनने में 1 जन्म. गाते हैं ना भजो राधे गोविंद, यह हुआ भक्ति मार्ग. अभी तुम राधे गोविंद
फिर से बन रहे हो। अभी तुम्हारा दोनों ताज नहीं रहा है, न लाइट का न राजाई का। पवित्र को ही लाइट का ताज देते हैं। लक्ष्मी नारायण तो है ही सदा पवित्र, उनको कभी सन्यास नहीं करना पड़ता है। सन्यासी जन्म लेकर फिर घर बार छोड़ते हैं पवित्र बनने के लिए। तुम्हारा 21 जन्मों के लिए यह एक जन्म का सन्यास होता है। वह कोई 21 जन्म पवित्र नहीं होते हैं। वह पहले तो विकारियों के पास जन्म ले पतित बन जाते, फिर पवित्र बनने के लिए घर बार छोड़ते। वह है रजोगुनी सन्यास। तो बाबा म्हणता है अभी तुम्हें पवित्रता का ताज प्राप्त करना है, फिर से पवित्रता का ताज धारण करना है, फिर दुनिया का ताज भी मिल जाएगा। दूसरी बात बाबा म्हणता है लक्ष्मी नारायण पवित्र बनने के लिए घर बार नहीं छोड़ते, सन्यास नहीं करना पड़ता है। वो घर में रहते हुए ही पवित्र रहते हैं। 21 जन्म सगळे देवी देवता पवित्र रहतात। और वो बाबा म्हणता है वो जो सन्यासी है वो पवित्र बनने के लिए घर बार छोड़कर चले जाते हैं, और वो कोई उसके पहले 21 जन्म पवित्र नहीं रहते हैं। विकाऱ्यांकडे जन्म घेऊन मग पुन्हा ते पवित्रता खिसते आत्म्याला की नाही या विकारामध्ये नहीं राहायचं, तर ते निघून जातात। लेकिन उनका है बाबा म्हणता है रजोगुनी सन्यास, और हमारा है सतो प्रधान सन्यास। इस एक जन्म का सन्यास हम करते हैं। कौन सा? विकारों का सन्यास हम करते हैं। घर गृहस्थ में कमल फूल समान रहते हैं, और परिणाम 21 जन्म सुख शांति प्रेम आनंद से भरा हुआ सुंदर जीवन और दुनिया पर राज। गाते हैं मनुष्य जैसा दुर्लभ जन्म है नहीं, सो दुर्लभ जन्म तुम्हारा अभी का है, जबकि बाप आया हुआ है। यह तुम्हारा अमूल्य जन्म है। भक्ती मार्गामध्ये किंवा दुनियामध्ये म्हटलं गेलं की मनुष्य जन्म दुर्लभ जन्म है, पण बाबा म्हणतात तुम तो मनुष्य ही हो, जो आज मनुष्य है पहले पिछले जन्मों में भी मनुष्य ही थे। तर दुर्लभ म्हणजे दुर्मिळ, जी भेटत नाही, जी कोणाकोणालाच भेटते। असं नाही, बाबा म्हणताय वो मनुष्य आत्मा है तो मनुष्य के रूप में जन्म लेते आई है, तो मनुष्य तर आहेच या सृष्टीवरती। मनुष्य जन्म दुर्लभ नाहीये, हा संगम युगातला जन्म दुर्लभ है, दुर्मिळ है, कोणाकोणालाच मिळतो। और कब मिलता है ये? जब भगवान इस धरती पर आता है, तब हमारा ये नया जन्म होता है। तो हम उन भाग्यशाली आत्माओं में से है जिनको ये जन्म मिलता है। यह तुम्हारा अमूल्य जन्म है। बाबा म्हणता याची किंमत नाही लावू शकत, तो मौल्यवान अशा प्रकारचा जन्म है। तुम पवित्र बन भारत को स्वर्ग बना देते हो, इसलिए शिव शक्ति भारत माता गाई हुई है। भारत को स्वर्ग हम कैसे बनाते हैं? हमारी पवित्रता की धारणा से। तुम जानते हो बाबा पवित्रता की मदद से भारत तो क्या सारी दुनिया को पवित्र बनाते हैं। जो जो पवित्रता की अंगुली देते हैं, मनमना भव रहते हैं, वही मददगार है। बाबा म्हणता है बाबा तुम्हारी पवित्रता की मदद से भारत तो क्या सारी दुनिया को पवित्र बना देते। किती भयानक अपवित्रता पसरलेली संपूर्ण दुनियेमध्ये। कशा प्रकारचा मांसाहार करतात, कशा प्रकारचे गुन्हे, किती खराब वातावरण झालेले संपूर्ण दुनियेमध्ये, आणि बाबा आपल्या पवित्रतेच्या मदतीच्या आधाराने या संपूर्ण दुनियेला एका एका कणाकणाला आणि दुनियेच्या एका एका कोण्या कोण्याला पवित्र बनवतो। अब तुम आए हो शिव बाबा के पास ब्रह्मा द्वारा वर्षा लेने, इस निश्चय बिगर कोई आ न सके। बाबा म्हणता है कोई भी यहाँ पर कंटिन्यू आता है, बाबा का बनकर रहता है, तो क्यों आता है? क्योंकि उसको ये निश्चय रहता है, विश्वास रहता है कि मैं भगवान का बना हूं और मुझे ब्रह्मा से वर्षा लेना है। वो ऐसे नहीं कहेगा कि मेरा तो शिव बाबा से डायरेक्ट कनेक्शन है। बिना मुरली के कोई डायरेक्ट कनेक्शन होता ही नहीं है। बाबा म्हणता है यहाँ पर कौन आएगा? जो भगवान के बने हैं, जिन्होंने भगवान को पहचाना है और उनको ये पता है कि मुझे वर्षा मिलेगा ब्रह्मा के द्वारा। जिस ब्रह्मा के द्वारा भगवान ने मुरली सुनाई है, वो मुरली सुनकर, मुरली की धारणा करके ही
मुझे वर्षा मिलने वाला है। तो बाबा म्हणता है इस निश्चय बिगर कोई आ न सके, आकर और ही अशांति फैला देंगे। जर विश्वास नहीं है तो बाबा म्हणता है वायुमंडल खराब करेंगे। तुम भारत को सुप्रीम शांति में ले जाते हो, खूप मोठी गोष्ट आहे। बाबा म्हणताय तुम भारत को सुप्रीम शांती, सर्वोच्च शांतीमध्ये आपण या भारताला घेऊन जाणार आहे। म्हणजे ही भारत भूमी सर्वोच्च लेवलची शांतीची भूमी असणार आहे आणि त्याला बनवणारे कोण? आपण। यह है स्थापना का कार्य जो मनुष्य कर न सके। तो आज बाबांची मुरली ड्राम्यानुसार अशा प्रकारची आलेली आहे, ज्या वेळेला या भारत भूमीची सेवा करण्यासाठी बाबा आपल्याला प्रेरणा देतोय। वारंवार तोच विषय बाबा घेतोय की तुम्हाला भारताला स्वर्ग बनवायचंय। ड्रामा प्लॅन हे आणि अचानक आपल्या पंतप्रधानांचा दौरा ठरलेला एक 5-7 दिवसापूर्वी ठरला। मुरली 15-20 दिवसापूर्वी सिलेक्ट झालेली असते की केव्हा कोणती मुरली घ्यायची, राजूभाई सिलेक्ट करतात त्या, आणि ड्राम्यानुसार आज प्रधानमंत्री मोदी तिथे येत आहे, मधुबनमध्ये येत आहे। 10 वर्ष झाले प्रधानमंत्री होऊन त्यांचं आज भाग्य जागृत झालेलं आहे, ते मधुबनमध्ये येत आहे। पण त्यांच्याद्वारे खूप मोठा सेवेचा एक नवा इतिहास लिहिला जाऊ शकतो, फार मोठं परिवर्तन होऊ शकतं। आता राष्ट्रपती आपल्या आहेत, आपली बहीण आहे राष्ट्रपतीच, आणि आता त्यांच्या 1 वर्ष पूर्ण होत नाहीये, तो त्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये स्वतः प्रधानमंत्री मोदी तिथे येत आहे। याच्या पहिले तर त्यांनी ऑनलाईन बरंचसं काही केलंय आणि कनेक्शन मध्ये पण आहे, पण तिथं स्वतः येणं, त्या वातावरणामध्ये येणं ही फार मोठी गोष्ट आहे। बरेचसे उद्घाटन होणार आहे त्यांच्या हाताने, बरेचसा मोठा प्रोग्राम आहे तो। पण आपल्याला काय करायचंय की ते आले आणि त्याच्यानंतर आता बरीचशी सेवेला, नव्या सेवेला प्रारंभ होणार हे नक्की आहे। तर आपल्याला सकाश द्यायची, त्यासाठी शुभ व्हायब्रेशन द्यायचे की आता त्यांच्याद्वारे, भले बाबा त्यांना निमित्त बनवून ब्रह्माकुमारीच्या द्वारे बरंचसं काही कार्य करून गेली इथून पुढे। हे सगळं आता जे फास्ट व्हायचं, इथून जे सेवा फास्ट व्हायच्या आहे, तर त्याचे एक टप्पे बाबा करून घेतोय। त्यांना ती इच्छा असून सुद्धा येऊ शकले नसतील, पण आता त्यांचं जे आहे त्यांनी वेळ काढलेला आहे आणि तिथे येत आहे आज। आपल्याला या भारत भूमीला स्वर्ग बनवायचंय, या भारताला पुन्हा सुंदर बनवायचंय, श्रेष्ठ बनवायचंय। तर हे दोन्ही पण ब्रह्मकुमारीशी जुडलेले असं आपण समजू शकतो, राष्ट्रपती पण आणि प्रधानमंत्री पण त्यांचं एक। आणि अजून आज तिथे येत आहे तर त्यांना अजून बाबा कळेल, त्यांचंही, त्या आत्म्याचंही आपल्याला कल्याण करायचंय। त्यांनाही ती टचिंग होईल, भले राजकारण असतं, त्या वेगळ्या गोष्टी असतात, त्यांना इतकं इन्व्हॉल्व नाही होता येत, पण त्यांना बाबा कळेल, ती आत्मा पण बाबांची बनवू शकते पुढे चालून। आता कनेक्शन मध्ये तर आहे, सहयोगिता आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांना प्रधानमंत्री बनवण्यामध्ये बाबांचाही प्लॅन असू शकतो, आपल्याला माहिती नाहीये, कारण इतका मजबूत प्रधानमंत्री येतो आणि त्यामुळे भारताचं सगळीकडे नाव झालेलं आहे, महिमा झालेली आहे। ते प्रधानमंत्री झाल्यापासून भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचलेला आहे। भारताविषयी कोणी आता वाईट हेतू मनामध्ये ठेवू शकत नाही किंवा प्रत्यक्षात आणू शकत नाही, अशी स्थिती आहे। भले इथं हिंदू मुस्लिम चाललेला आहे गोंधळ, पण बाहेरच्या देशांना भारताची मजबूती लक्षात आलेली ते तिथं असल्यामुळे। म्हणून हा बाबांचा प्लॅन आहे। बाबांनी आधी पण सांगितलेलं होतं की अंत समय में भारत का प्रभाव निकलेगा, आणि आपण बघतोय की मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारताचा प्रभाव दुनियावाल्यांना लक्षात यायला लागलेला आहे। म्हणून ती एक खूप चांगली आत्मा आहे। राजकारण 10-20% आहे त्यांच्यामध्ये, ते तर असणारच आहे, पण ती एक चांगली आत्मा आहे, श्रेष्ठ आत्मा आहे। तर त्या आत्म्याला पण आपल्याला सकाश द्यायचा आहे आणि इथून पुढे बाबांचं कार्य खूप स्पीड पकडेल आणि लवकरात लवकर आपल्याला जे भारताला स्वर्ग बनवायचंय ते होईल। त्याच्यासाठी आपण स्वतःलाही तयार करायचंय आणि आपल्याकडून कोणतेही आता चुकीचे व्हायब्रेशन या दुनियेच्या वातावरणामध्ये जाणार नाही, हे आपल्याला बघायचंय। तर आपण शेवटी मेडिटेशन पण करू, एक 9-10 मिनिटाचं शिवानी दीदींनी करून घेतलेलं मेडिटेशन, त्या तसं आपण चिंतन करून या संपूर्ण भारतामध्ये आपल्याला व्हायब्रेशन पसरवायचे। आणि ते मेडिटेशन आपल्याला असं करायचंय की आपण मधुबनमध्ये बसलेलो आहे, डायमंड हॉलमध्ये बसलेलो आहे, प्रधानमंत्री मोदी समोर आहे, शिवबाबा त्यांना बघतोय, शिवबाबांची किरणं त्यांच्यावरती येत आहे आणि सगळ्या विश्वामध्ये आपल्याद्वारे आणि त्यांच्याद्वारे ती किरणं चाललेली। अशा प्रकारचं आपण मेडिटेशन करू आणि ते आपण वारंवार तशी भावना ठेवून आपल्याला आपलं कार्य, आपली जबाबदारी लक्षात ठेवायची। आपली जबाबदारी आहे की भारताला आपल्याला स्वर्ग बनवायचं,
तशा प्रकारचे व्हायब्रेशनच आपल्याला संपूर्ण भारत भूमीवरती आता पसरवायचे. आजपासून आपण असं पकडायचं की नवीन सेवा सुरू झालेली आहे आणि आपल्याला लक्षात येईल की बऱ्याचशा आता वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा वाढत जाणार इथून पुढे, कारण ते तिथे येत आहे तर काही ना काही अजून काहीतरी नवीन प्लॅन बाबांचं सुरू होईल. तो बाबा म्हणता यह है स्थापना का कार्य जो मनुष्य कर न सके, ये भगवान का कार्य है, हमें निमित्त बनना है उसमें. तुम भी शिव बाबा की मदद से कर रहे हो, तुमको भी प्राइस क्या मिलती है, स्वर्ग के मालिक बनते हो. बाबा म्हणते तुम्हाला बक्षीस काय मिळेल, तुम्ही हे सगळी सेवा कराल, बक्षीस काय मिळेल, तुम्ही स्वर्गाचे मालक बनणार. स्वर्ग तुम्ही बनवताय आपल्यासाठी आणि तिथले मालक तुम्हीच असणार आहे. ऐसे बाबा के बनते भी फिर निश्चय बुद्धि नहीं है तो माया एकदम हप कर लेती है. मग पुन्हा बाबा वॉर्निंग देऊनच टाकतात. बाबा म्हणता ऐसा बाबा जो तुम्हें स्वर्ग का मालिक बनाने के लिए आया है, ऐसा बाबा का बनते भी फिर अगर निश्चय बुद्धि नहीं है, जर विश्वास नहीं है, एक काही ना काही संशय बाबा में से 1%, 2%, संपूर्ण निश्चय नहीं है, संपूर्ण विश्वास नहीं है, तो क्या होता है, माया एकदम हप कर लेती है, गायब कर देती है इस रास्ते से. तो ये वार्निंग पक्की ध्यान में रखनी है कि मुझे बाबा पर निश्चय बुद्धि बनकर ही रहना है. 1 सेकंड के लिए भी बाबा से मेरा निश्चय उठना नहीं चाहिए. अच्छा, मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते. वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, इस एक जन्म में पुरानी दुनिया से संन्यास कर बाप का मददगार बनना है, पवित्रता की अंगुली देनी है और मनमना भव रहना है. भारत को सुप्रीम शांति में ले जाने की सेवा करनी है. इस शरीर से डिटैच हो बाप की याद में रहकर शक्ति लेनी है, शांती का दान देना है. बाबांच्या आठवणीमध्ये राहून आपल्याला संपूर्ण भारताला आज शांतीचं दान द्यायचं, संपूर्ण विश्वाला शांतीचं दान द्यायचं. वरदान है तीनों कालों तीनों लोकों की नॉलेज को धारण कर बुद्धिमान बनने वाले विघ्न विनाशक भव. जो तीनों कालों और तीनों लोकों के नॉलेजफुल है उन्हें ही बुद्धिमान अर्थात गणेश कहा जाता है. गणेश अर्थात विघ्न विनाशक, वह किसी भी परिस्थिति में विघ्न रूप नहीं बन सकते. यदि कोई विघ्न रूप बने भी तो आप विघ्न विनाशक बन जाओ, इससे विघ्न खत्म हो जाएंगे. विघ्न विनाशक आत्माएं वातावरण वायुमंडल को भी परिवर्तन कर देती है, उसका वर्णन नहीं करती. स्लोगन है, अपनी चलन और चेहरे से सत्यता की सभ्यता का अनुभव कराना ही श्रेष्ठता है. अच्छा, ओम शांति. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो, सोच समझ कर बोलो. दुआएं दो, दुआएं लो, सुख दो.